आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी शफी शेख आणि रजा मेमनला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रफी शेख आणि रजा मेमनला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आज सुनावणी पार पडली। पुन्हा एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 18 एप्रिलपर्यंत दोन्ही आरोपींचा मुक्काम आता कोठडीत राहणार आहे। शफीवर 4 तर रजावर 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। आरोपींवर पीडितेचा विनयभंग, मानसिक अत्याचार असे विविध गुन्हे दाखल आहेत। आरोपी शफी शेख यांना आज न्यायालयात युक्तिवाद इन कॅमेरा सुनावणी करताना त्यानं असा आरोप केला होता की आपल्याला कोठडीमध्ये मारहाण केली जाते आणि यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती त्यानं कोर्टाला केली होती। मात्र कोर्टानं त्याची विनंती ग्राह्य न धरता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात अपडेट दिसत आहेत। प्रांजल, 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांचा युक्तिवाद काय होता, सरकारी पक्षाचा युक्तिवाद काय होता, कोणत्या आधारावर ही 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे? विनोद सर, आपण जर बघितलं तर या आरोपींवरती म्हणजे यांनी खरं तर कुठेतरी संघटित गुन्हेगारीचा हा प्रयत्न आहेत। यांच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत ते गंभीर आहेत। यामधली ज्या पीडित महिला आहेत, म्हणजे जर बघितलं तर यातील रजा मेमनवरती एकूण 3 गुन्हे दाखल आहेत, शफी शेख वरती 4 गुन्हे दाखल आहेत। एकूण 9 गुन्हे या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत आणि या दोघांवर 4 आणि 3 असे गुन्हे दाखल आहेत। आणि एकंदरीतच जो रजा मेमन आहे त्याचा मोबाईल देखील आम्हाला जप्त करायचा आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता आणि 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी ही करण्यात आली होती। याला आरोपींचे जे वकील होते, बचाव पक्षाचे वकील, त्यांनी जोरदार विरोध केला। त्यांनी म्हटलंय की यातील गुन्हे जरी वेगवेगळे दिसत असतील, इसके पहले जो मैटर हुए वो सारे झूठ है और यही मैटर सच है। हाँ, बाकी के सब मैटर तड़प दिए। नासिक शहर बहुत शान शहर है, बहुत शान शहर है। यहाँ पर हिंदू मुस्लिम बहुत अच्छे से रहते हैं, मगर यहाँ पर है ना जहर घोलने का काम किया जा रहा है। ये हिंदुत्ववादी संघटना अरे बाबा, कोई धर्मांतर का आरोप नहीं है, काहीच नाही, खोटं आहे ते। धर्मांतर नाही आहे ते, धर्मांतर नाही आहे ते। अहो नाही हो, अहो हे तुम्हाला सांगू राहिलो, धर्मांतर हे काहीच नाही, हे खोटं आहे। लव प्रेम प्रकरण आहे ते। कोणी धर्मांतर नाही आणि कोणी मटण खाऊ घालायला लावलं नाही, काहीच नाहीये। दे तू पासून मी दे तू पासून या मॅटर मध्ये येतं, मी बघतोय सर्व। बस आता तुमच्याकडे येतं, काहीच नाही, काहीच नाही, सर्व खोटं आहे, खोटं आहे सर्व। एका आरोपीचे नातेवाईकाचा हात रागा होता, त्याचं असं म्हणणं आहे की सगळं खोटं आहे। या प्रकरणात आपल्या नातेवाईकांना जाणीवपूर्वक गोवलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। दरम्यान आत्ताची जी माहिती समोर येते त्यानुसार शफी शेख आणि रजा मेमनला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। युक्तिवादादरम्यान शफी शेखनं आपल्याला पोलीस कोठडीत मारहाण केली जात असल्याचा आरोप केला होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती। मात्र ही विनंती ग्राह्य न्यायालयाने धरली नाही आणि पुन्हा एकदा 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत या दोन्ही आरोपींची रवानगी केली आहे।